तर सर्वात पहिले बाळ घरी आल्यावर तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाळाच्या पण काही गरजा असतात. सर्वात महत्त्वाची गरज मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फीडिंग. सोशल प्रेशर येऊन बऱ्याच वेळा फॉर्म्युला मिल्क किंवा बऱ्याच वेळा गाई म्हशीचं दूध पण दिलं जातं काही काही ठिकाणी, विच इज व्हेरी व्हेरी रॉंग. हे करायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, मालिश करणं, तेल लावणं किंवा बेसनाने बाळाला घासून काढणं ह्या अगदी चुकीच्या पद्धती आहेत. बऱ्याच वेळा कानात तेल टाकलं जातं कारण पाणी असेल तर ते तेलामुळे बाहेर पडेल अशी समज असतो. सगळ्याच बाळांना, प्रीटर्म बेबी असो, टर्म बेबी असो की पोस्ट टर्म बेबी असो, या तिन्ही बाळांना हे इंजेक्शन दिले जातं. आई आणि नवजात बाळ या दोघांनाही ह्या काळामध्ये इन्फेक्शन होण्याचे फार चान्सेस असतात. की आईचा आहारात थोडासा मोजक मापक असला पाहिजे. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की आईचा आहार हा सर्व पोषक असला पाहिजे. बाळाला डोळ्याला काजळ लावलं की डोळे मोठे होतात असं चूक. सगळ्या चायनीज लोकांनी लावलं असतं त्यांचे पण डोळे मोठे झाले असते. न्यूमॉम झालं की आजूबाजूचे सगळे लोक ना खूप सल्ला आणि खूप आपल्याला सूचना देत असतात. पण मग न्यू मॉम असेल आणि न्यू डॅड असेल, दोघांनाही खूप कन्फ्युजन होतं, खूप गोंधळ उडतो. मग आपल्याला कळत नाही, आपण ॲज अ पॅरेंट ऑल्सो इट इज अ न्यू जर्नी फॉर अस. आणि मग हा नवीन प्रवास सुरू करताना नवजात बाळ म्हणजे न्यूबॉर्न बेबी जेव्हा या जगात येतं तेव्हा त्याची काळजी कशी घ्यायची, त्याचे जे पुढचे टप्पे ते कसे सांभाळायचे, तेच समजून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश सुलक्षणे सर. आणि हे डॉक्टर यांना खरं तर मागच्या 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत. ते इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिशियन याच्या पुणे संघटनेचे सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस आहेत. तर आता त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की खरं तर न्यूबॉर्न बेबी या जगात येतं तेव्हा पालक म्हणून, न्यू मॉम, न्यू डॅड म्हणून आपण त्याची काळजी कशी घ्यायची. सर, सुरुवात करूया चर्चेला. हाच पहिला प्रश्न असेल की न्यू पॅरेंट म्हणून आपल्या आजूबाजूचा जो केऑस असतो, ज्या सगळ्या सूचनांचा गोंधळ असतो, कन्फ्युजन असतं, त्यातून बाहेर पडायचं आहे ॲज अ न्यू मॉम, तर नेमकं त्या न्यूबॉर्नची काळजी कशी घ्यायची, हाच पहिला प्रश्न. आपल्या घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याच्याबरोबर एखादं मार्गदर्शक पुस्तिका आपल्याबरोबर येतं. पण नेमकं जेव्हा बाळ नवीन घरी येतं त्याच्याबरोबर कुठलीही मार्गदर्शक पुस्तिका आलेली नसते. आणि आई वडील हे पहिल्यांदा आई वडील होत असल्यामुळे त्यांना कळतच नाही की या बाळाची नक्की काळजी कशी घ्यायची. आणि हे इतकं ओव्हरवेल्मिंग असतं सगळ्यांसाठी की त्या वातावरणामध्ये आपण विसरून जातो की बाळाची नक्की काळजी घ्यायची कशी. आणि त्याच गडबडीमध्ये खूप गोंधळ उडतो आणि खरं काय, खोटं काय, मिथ काय आणि सत्य काय ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं फार मुश्किल होऊन जातं. जेव्हा पण बाळ जन्माला येतं त्यावेळेस आई वडीलच नवीन नसतात पण बाळ पण नवीन असतं या जगासाठी. त्यामुळे बाळाला सुद्धा ह्या वातावरणाशी समरूप होण्याकरता वेळ द्यावा लागतो. कारण बाळ हे 9 महिन्यामध्ये पोटामध्ये गर्भामध्ये खूप चांगल्या वातावरणात वाढलेलं असतं. अगदी त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स काहीच होत नाही आणि बाळाला अगदी रेडीमेड ऑक्सिजनचा पुरवठा, ग्लुकोजचा पुरवठा हा आईकडून होत असतो. आणि आईने 9 महिने पूर्णपणे काळजी घेतलेलीच असते. पण जेव्हा असं बाळ बाहेर पडतं, गर्भातून बाहेर पडतं आणि तुमच्या घरी येतं, अशा बाळाला तुम्हाला सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यायला लागते. कारण हे बाळ स्वतःहून श्वास घ्यायला लागलेलं असतं, स्वतःच्या मेटाबॉलिझम किंवा चयापचयाची त्यांची संस्था सुरू झालेली असते आणि त्यांना स्वतःचं फीडिंग स्वतः घ्यायला लागतं, स्वतःची ग्लुकोज लेवल स्वतःला मेंटेन करायला लागते, ऑक्सिजन मेंटेन करायला लागतो. आणि त्या दरम्यान कारण जगामध्ये समरूप होण्यासाठी ज्या काही गोष्टी बाळाला करायला लागतात त्याच्यानुसार ते बाळ वावरत असतं. आणि ह्या दरम्यान आईवडिलांना कळत नाही की आपण एक्झॅक्टली त्यांची मदत कशी करावी. तर सर्वात पहिले बाळ घरी आल्यावर तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाळाच्या पण काही गरजा असतात. सर्वात महत्त्वाची गरज मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फीडिंग किंवा ब्रेस्ट फीडिंग हे फार महत्त्वाचं आहे. पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे आईच्या दुधाव्यतिरिक्त काहीही न देणे सर्वात सोयीस्कर आणि सर्वात उत्तम असतं. आईचं दूध हे अमृत मानलं जातं कारण त्याच्यातून बरीच प्रतिकारशक्ती बाळाला मिळते. म्हणून सर्वच डॉक्टर किंवा जगातला प्रत्येक व्यक्ती हेच तुम्हाला सांगेल की पहिले 6 महिने बाळाला आईचं दूध दिलंच पाहिजे. पण ते किती प्रमाणात दिलं पाहिजे, किती वेळा द्यायला पाहिजे, माझ्या बाळाचं पोट भरलंय की नाही हे आई वडिलांना कळतच नाही. मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला प्रश्न विचारला जातो की बाळाच्या आईचं दूध बाळाला पुरतंय की नाही हे आम्हाला कसं कळणार. तर त्याच्यासाठी काही नियम निकष आहेत. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते प्रीटर्म, टर्म किंवा जास्त दिवस पोटात राहिले का हे बघायला लागतं. जर बेबी टर्म बेबी असेल म्हणजे उदाहरणार्थ 37 आठवडे ते 40 आठवड्यामध्ये जन्माला आलं असेल आणि त्याचं वजन 3-3.25 किलो असं चांगलं हेल्दी वजन असेल तर बाळाला दुधाची मात्रा ही जी काय लागते ती आई प्रोड्यूस करते. म्हणजे ब्रेस्ट मिल्क ते तेवढं सफिशियंट असतं बाळाला. आणि साधारण पहिल्या महिन्यामध्ये 30 ते 60 ml दर 2 ते 3 तासाला दूध लागतं.
पण जेव्हा बाळ आईचं डायरेक्ट दूध पितं त्यावेळेस हे कळत नाही की आपण किती दूध पाजतोय. त्यामुळे 2 निकष आपल्याला पकडून चालायला लागतात. त्या 2 निकषांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाचं वाढणारं वजन आणि दुसरं आहे बाळांना होणारी शुशू. पहिल्या 10 दिवसामध्ये बाळाच्या जन्माच्या वजनापासून 10% वजन हे कमी होतं. म्हणजे समजा बाळाचं वजन 3 किलो जन्माला असेल तर 300 ग्रॅम वजा होऊन 2 किलो 700 ग्रॅम 10व्या दिवसापर्यंत बाळाचं वजन राहू शकतं. आणि मग 10व्या दिवसानंतर 30 ग्रॅम पर डे किंवा साधारण 150 ग्रॅम पर वीक किंवा 750 ग्रॅम पर मंथ असं वजन बाळाचं वाढत जातं. आणि हा निकष आम्हाला कामी पडतो की समजायला की बाळ पुरेसं दूध पितंय की नाही. त्यामुळे आम्हाला जेव्हा प्रश्न विचारला होता की आमचं दूध बाळाला पुरतंय की नाही ते तुम्ही कसं ठरवणार, तर वाढणारं वजन आणि होणारी सू. पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये सू थोडी कमी असते बाळाची, कारण बाळाच्या स्किन मधून बरंचसं पाणी उडून जातं. जे काही पाणी बाळाच्या शरीरामध्ये साठलेलं असतं गर्भपिशवीमध्ये ते पाणी सुरुवातीच्या पहिल्या 3-4 दिवसामध्ये बाळ बाहेर आल्यानंतर ते निघून जातं. त्यामुळे बाळाची सू थोडीशी कमी असते. 4-5व्या दिवसानंतर सू वाढायला लागते आणि कमीत कमी 6 वेळा तरी डायपर बदलायला पाहिजे किंवा सू व्हायला पाहिजे असा निकष आहे. तर बाळाला जर 6 वेळा सू होत असेल, बाळाचं वजन सांगितल्यानुसार 30 ग्रॅम पर डे किंवा 150 ग्रॅम पर वीक किंवा 750 ग्रॅम पर मंथ या तिघांपैकी कुठलाही एक निकष चालतो, वाढत असेल तर बाळाला आईचं दूध पुरेसं आहे असं समजलं जातं. सर, पहिली गरज म्हणजे ब्रेस्ट फिडिंगची तुम्ही सांगितलं. आता एक दुसरा नव्या पालकांना येणारा प्रश्न असतो की बाळ जन्माला आलं की त्याला कावीळ होते आणि हे कावीळ डॉक्टरांकडून चेकही केली जाते आणि मग बाळाला पुढचे उपचार केले जातात. पण म्हणजे यामागचं कारण काय की कावीळच पहिलं आपण का चेक करतो आणि कावीळ जनरली होतच असते आणि त्याच्यावरती उपचारही केले जातात. मग अशा वेळेस पालकांनी पॅनिक होतात कधी कधी, कारण बाळ तुम्हाला त्या एका विशिष्ट पेटीमध्ये ठेवावं लागतं, ब्लू लाईट थेरपी द्यायला लागते. तर बाळाला होणारी कावीळ ही अगदी नॉर्मल कावीळ असू शकते. त्याच्यात काही वेगवेगळ्या प्रकारच्या कावीळ पण असू शकतात. पण जर कावीळ ही 3-4 दिवशी सुरू होत असेल, 6व्या-7व्या दिवशीपर्यंत वाढत जात असेल आणि 14व्या दिवशीपर्यंत कमी होत असेल तर ही नॉर्मल प्रकारची कावीळ समजली जाते. त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस पण असं म्हणतात. ह्याचं मुख्य कारण म्हणजे आईकडून जेवढा रेड ब्लड सेलचा नियमित साठा बाळाकडे आलेला असतो आणि बाळ जन्माला आल्यानंतर ते रेड ब्लड सेल्स जे काही बाळाला ऑक्सिजन पुरवत असतात आईच्या गर्भामध्ये, हे परत जाऊ शकत नाही. कारण नाळ कापल्यानंतर आईकडनं जे काही रेड ब्लड सेल्स बाळाकडे आलेले आहेत ते बाळाकडेच राहतात आणि ह्या रेड ब्लड सेलचं विघटन होऊन त्याच्यामधून बिलिरुबिन तयार होतं आणि हे 3-4 दिवशी वाढायला सुरुवात होते आणि बाळाचं लिव्हर अजून पूर्णपणे मॅच्युअर झालेलं नसतं. त्यामुळे ही जी कावीळ तयार होते ही कावीळ सू किंवा शी वाटे बाहेर टाकून देण्यासाठी बाळाकडे पुरेशी क्षमता नसते. म्हणून ती 7व्या ते 8व्या दिवसापर्यंत वाढत जाते आणि जसं जसं बाळाचं लिव्हर काम करायला लागतं, बाळ जसं फीडिंग घ्यायला लागतं, ही कावीळ सू आणि शी वाटे बाहेर पडायला लागते आणि साधारण 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यापर्यंत ही कावीळ कमी व्हायला सुरुवात होते. तर ही आहे नॉर्मल फिजिओलॉजिकल जॉन्डिस. याच्यामध्ये बऱ्याच वेळा टर्म बेबी म्हणजे जे वेळेवर जन्माला आलं आहे, वजन चांगलं आहे, फीडिंग छान घेत आहे, बाळ आनंदी आहे, वजन वाढते, सू होतीये, अशा बाळांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट मोस्ट ऑफ द टाइम गरज नाही पडत. काही प्रकारच्या कावीळ ह्या जन्माच्या पहिल्या किंवा 2ऱ्या दिवशी सुरू होतात. पहिल्या 48 तासात जर कावीळ चालू झाली तर समजायचं ही कावीळ कदाचित पॅथॉलॉजिकल म्हणजे आजाराची कावीळ असू शकते. तर याच्या मागची बरीच कारणं असतात. उदाहरणार्थ आईला झालेलं इन्फेक्शन, बाळाला झालेलं इन्फेक्शन किंवा बाळाच्या लिव्हर किंवा त्या बाईलच्या ड्रेनेज सिस्टीममध्येच काही प्रॉब्लेम असेल जन्मजात तर ही कावीळ लवकर सुरू होते आणि ही कावीळ पहिल्या 5 ते 7 दिवसात खूप जास्त प्रमाणात वाढून जाते. बाळ खूप लिथार्जिक, डल होत जातं, फीडिंग कमी करतं, एक हाय पिच क्राय तयार करतं आणि बाळ तुम्हाला जाणवतं की खूप आजारी बाळ आहे. अशा बाळांना तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून ट्रीटमेंट घेणे ही फार गरजेची असतं. आणि ह्या 2 कावीळमध्ये जर तुम्हाला फरक कळाला तर बऱ्यापैकी तुमचं काम सोपं होतं आणि ह्या कावीळपासून जास्त धोका तुम्हाला होऊ शकत नाही. सर, आपण आता कावीळबद्दल बोललो, ब्रेस्ट फिडिंगबद्दल बोललो, तर की आईचं दूध हे सर्वोत्तम मानलं जातं, ते अमृत आहे. पण काही केसेसमध्ये असं असतं की सी सेक्शन डिलिव्हरी झाल्यानंतर एक तर पहिला 1.5 दिवस हा आईच कम्फर्टेबल नसते आणि ती उठू शकत नाही. मग बाळाला टॉप फीड दिलं जातं किंवा फॉर्म्युला फीड दिलं जातं. आणि कित्येक केसेस आपण अशाही पाहिल्या असतील की काही म्हणजे आयांना किंवा मातांना दूधच येत नाही. त्याच्यामागे त्यांचे काही कारणं असतील, ते सायन्स वेगळं असेल. पण इथे जे बाळाला ज्या आईचं दूध मिळत नसेल आणि त्यांना टॉप फीड दिलं जात असेल, फॉर्म्युला फीड दिलं जात असेल, तर अशा पालकांनी खरं तर पॅनिक होण्याची गरज आहे.
तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा आईच्या शरीरामध्ये काही विशिष्ट बदल घडून येतात. त्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग सुरुवात होते, ब्रेस्ट मिल्क बनवायला सुरुवात होते आणि पहिल्या 1.5 ते 2 दिवसामध्ये प्रत्येक मातेला दूध येईलच अशी काही गॅरंटी नाही. त्यामुळे सुरुवातीचा जो काळ असतो जेव्हा बाळ जस्ट बाहेर आलेलं असतं आणि बाळाला गरज असते चोखण्याची. बऱ्याच वेळा आईच्या गर्भामध्ये जे गर्भजल असतं हे 9 महिने बाळ पीत असतं. त्यामुळे बाळाला सकिंगची खूप सवय तयार झालेली असते. या सवयीमुळे बाळाला बाहेर आल्या आल्या काहीतरी सक करायला पाहिजे असतं. त्यामुळे जर बाळाने आईच्या ब्रेस्टला सक करायला सुरुवात केली आणि दूध नाही आलं आणि बाळाला काही मिळत नसेल तर बाळ खूप क्रँकी व्हायला लागतं आणि आईलाही जाणवतं की बाळाला काही मिळत नाही म्हणून ते रडायला लागतंय. आणि मग अशामध्ये सोशल प्रेशर येऊन बऱ्याच वेळा फॉर्म्युला मिल्क किंवा बऱ्याच वेळा गाई म्हशीचं दूध पण दिलं जातं काही काही ठिकाणी, विच इज व्हेरी व्हेरी रॉंग. हे करायला नाही पाहिजे. कारण आपल्याला थोडा वेळ द्यायला लागतो बाळाला हे समजण्यासाठी की आईला दूध यायला थोडासा वेळ आहे आणि आईलाही हे कळायला पाहिजे की आता हे दूध येणार आहे, आपल्याला फक्त पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. बाळामध्ये नवजात बाळामध्ये ही सिस्टीमच असते की पहिल्या 48 तासामध्ये बाळाला थोडं दूध जरी कमी मिळालं तरी बाळामध्ये पुरेसा ग्लायकोजन स्टोरेज देवाने दिलेला असतो जो गर्भामध्येच तयार झालेला असतो. त्यामुळे पहिल्या 2 दिवसामध्ये थोडं दूध कमी मिळालं तरी काही फरक पडत नाही. पण रडणारं नवीन बाळ हे कोणालाच बघवत नाही. बाळ आल्या आल्या रडलं तर खूप सुंदर, पण एकदा पहिला दिवस दुसरा दिवस गेला आणि बाळ रडत असेल तर सर्वात पहिले आईचं दूध पुरतंय का, आईचं दूध पुरतंय का. मग ते आईच्या मनात एक निगेटिव्ह शंका निर्माण होते की अरे खरंच माझं दूध पुरत नाही आहे, मग मला दूधच येणार नाही का, मग माझं बाळ उपाशी राहणार का. हे जे काही निगेटिव्ह थॉट बाळाच्या आईच्या डोक्यामध्ये येतात त्याच्यामुळे दूध अजून कमी व्हायला लागतं. कारण ऑक्सिटोसिन इज अ हॅपी हॉर्मोन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ ब्रेस्ट मिल्क. आणि हेच हॉर्मोन जर बाळाच्या आईच्या डोक्यामधनं कमी प्रमाणात सिक्रेट व्हायला लागलं, पिट्युटरी ग्लँडमधून कमी सिक्रेट व्हायला लागलं तर दुधाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि मग अशा वेळेस बाळ खूप जास्त क्रँकी व्हायला लागतं, आई क्रँकी व्हायला लागते, आजूबाजूचे सगळे फॅमिली मेंबर क्रँकी व्हायला लागतात. मग अशा वेळेस फॉर्म्युला मिल्क किंवा गाई म्हशीचं दूध देण्याचा सल्ला देण्यात येतो विच इज नॉट करेक्ट ॲट ऑल. म्हणजे गाई म्हशीचं दूध तर द्यायलाच नाही पाहिजे. काही काळी काही बाळांमध्ये जसं बाळाचं वजन 2.5 किलोपेक्षा कमी आहे, प्रीटर्म बेबी आहे किंवा त्या बाळाला त्याची शुगर मेंटेन नाही करता येते, अशा ठिकाणी काही वेळा फॉर्म्युला मिल्क हे बाळाला द्यावं लागतं. आणि त्याच्या बनवण्याच्या पण काही पद्धती, उदाहरणार्थ हात स्वच्छ धुणे, पाणी उकळून गार केलेलं स्वच्छ पाहिजे, थोडंसं कोमट पाणी पाहिजे आणि त्याचं जे प्रमाण आहे फॉर्म्युला मिल्क पावडरचं आणि पाण्याचं हे सुद्धा योग्य प्रमाणात पाहिजे. अशा पद्धतीने तयार केलं आणि वाटी चमच्याने देणं महत्त्वाचं. कारण बॉटलनी दिलं तर बॉटलचं निप्पल आणि आईचं निप्पल याच्यामध्ये निप्पल कन्फ्युजन तयार होतं. आणि एकदा बाळाला जर पॅसिव्ह फिडिंगची सवय लागली, पॅसिव्ह फिडिंग म्हणजे तुम्ही बाळाला बॉटलनी डायरेक्ट फिडिंग देतायत, त्याच्यामध्ये बाळाला ॲक्टिव्ह फिडिंगची सवय राहत नाही. त्यामुळे बाळ हे इझिली जे दूध मिळतं ते प्यायला बघतं आणि एखादं बाळ खूप पटापटा दूध पितं हे बघताना आईला अजून आनंद होतो की अरे हे खूप छान दूध पित आहे आणि मग माझ्या अंगावर पिताना दूध कमी पित आहे. बाळाची आई म्हणते की नको, मग त्याला तेच दूध देऊन टाका. अशामध्ये जे काही अमृत आपल्याला मिळणार आहे आईच्या दुधामधनं, कारण पहिलं दूध येणारं हे कोलेस्ट्रॉम असतं आणि कोलेस्ट्रॉममध्ये सर्व आईचं जे पहिलं दूध येतं त्याच्या जे थिक मिल्क असतं, जे आम्ही जन्म झालेल्या 30 मिनिटाच्या आत बाळाला सांगतो की तुम्ही ते पाजा, ते बाळाला खूप जास्त आरोग्यदायी असतं आणि ते नुसतं बाळाच्या छोट्या वयासाठी नाही पण पुढच्या वयासाठी पण ते महत्त्वाचं असतं. ह्या ब्रेस्ट फिडिंगसाठीच आईच्या आहारावर पण खूपदा मर्यादा घातल्या जातात. म्हणजे गावाकडे किंवा शहरांमध्ये सुद्धा अजूनही पूर्वापार म्हणजे चालत आलेलं आहे की एकदम पातळ जेवण द्यायचं, अगदी साधा सात्विक आहार, वरण तूप भात, भाकरी पोळी तर शक्यतो दिलीच जात नाही. अनेक भागांमध्ये पालेभाज्यांमधल्याही काही ठराविक पालेभाज्या दिल्या जातात. म्हणजे ही आहारांमधल्या पदार्थांची जी मर्यादा घातली जाते आईला, तर ती योग्य आहे का आणि त्याचा खरंच बाळावरती काही परिणाम होतो का? कुठलंही बाळ जन्माला आल्यावर त्याला ज्या गोष्टींचं एक्सपोजर होतं त्या गोष्टींची ॲडॅप्टेशन आणि ॲडजस्टमेंट होईपर्यंत बाळाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे थोडेफार बदल घडत असतात. उदाहरणार्थ बाळाच्या पोटात कळ मारणे, ज्याला आम्ही इन्फंटाईल कॉलिक म्हणतो, किंवा बाळाला थोडेफार रॅशेस येणे, थोडीफार शिंक येणे किंवा घरघर आवाज येणे, हे जे काही नॅचरल बदल घडत असतात, हे बरेच बदल जे होतात ते बाळाच्या आणि आजूबाजूच्या वातावरणाशी समरूप होताना जे चेंजेस होतात त्याच्यामुळे होत असतात. ह्या दरम्यान जेव्हा बाळ आईचं दूध पितं आणि आईच्या दुधामधनं आईच्या जेवणातले जे घटक बाळाला मिळतात त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात बाळाच्या इम्युन सिस्टीममध्ये बदल घडू शकतो. त्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी, उदाहरणार्थ वांगी खायची नाही किंवा
काही पदार्थ खायचे नाही असे सांगण्यात येतात, बेसन खायचं नाही किंवा अगदी हेवी जेवण काही करायचं नाही असं जे सांगण्यात येतं, हे काही अंश बरोबर आहे, पण पूर्णपणे त्याला आपल्याला खरंच मानता येणार नाही. कारण बाळ कुठल्याही पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर आईच्या दुधातून जे काही बाळाच्या आईच्या दुधात जे काही घटक येतात त्याच्यानुसार थोडेफार परिणाम हे बाळावर थोड्याफार प्रमाणात होणारच होणार आणि त्याच्या नंतरच बाळ हे वाढीला लागणार आहे. त्यामुळे काही अंशतः जरी हे योग्य असलं की आईचा आहारात थोडासा मोजक मापक असला पाहिजे, त्याच्यापेक्षा मी म्हणेन की आईचा आहार हा सर्व पोषक असला पाहिजे. त्याच्यामध्ये फळं, भाज्या, धान्य, कडधान्य हे सगळं खाल्लं पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला मी नेहमी सांगतो, आईने 9 महिन्यात जे काही खाल्लंय ते बाळाला गर्भजलावाटे बाळाला त्याचं एक्सपोजर ऑलरेडी झालेलं आहे. त्यामुळे ते पदार्थ जे 9 महिन्यामध्ये आई खात आली आहे ते पदार्थ तुम्ही डिलिव्हरी नंतर पण खाऊ शकतात, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आईने हे खाल्लंच पाहिजे किंवा हे नाहीच खाल्लं पाहिजे असा कुठलाही सक्तीचा नियम तिथे लागू करू नये. आईने जर खाल्लंच नाही आणि ते आईला भूक लागली पण तिला हे अन्न खायची इच्छा नाही, ते अन्न खायची इच्छा आहे, पण कॅलरी रिक्वायरमेंट खूप जास्त असते ब्रेस्ट फिडिंगमध्ये आणि जर आईच्या पोटात पुरेसं जेवण गेलं नाही तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या ब्रेस्ट फिडिंगवर होतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं की आईला आपण तिच्या नियमाप्रमाणे किंवा तिच्या आवडीने जेवू देणं फार महत्त्वाचं आहे. यालाच धरून एक प्रश्न, गरम पाणी पिलं पाहिजे असं सांगितलं जातं, तर त्याचा काय फरक पडतो? त्याचा ॲक्च्युली वैद्यकीयदृष्ट्या काहीही महत्त्व नाही आहे. गरम पाणी म्हणजे स्वच्छ पाणी असणं फार महत्त्वाचं आहे. कारण आई आणि नवजात बाळ या दोघांनाही ह्या काळामध्ये इन्फेक्शन होण्याचे फार चान्सेस असतात. कारण काही बदल घडलेले असतात शरीरामध्ये. बाळ तर एन्व्हायरमेंटशी अजून संलग्न झालेलंच नसतं, त्यामुळे त्याला इन्फेक्शन पकडण्याचे फार चान्सेस असतात. आणि आईच्या शरीरात झालेल्या बदलांमुळे तिचं नवीन आयुष्य चालू झालेलं असतं, त्यामुळे तिला सुद्धा नवीन नवीन इन्फेक्शन होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे स्वच्छ आणि सात्विक आहार आणि पाणी उकळून गार केलेलं स्वच्छ पिणं हे सर्वात महत्त्वाचं. आता जसं आईला गरम पाणी दिलं जातं, पण असं म्हणतात बाळाला पहिले 6 महिने पाणी देऊच नये, तर याच्या मागचं सायन्स काय? बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते फक्त एक शरीर गर्भातून बाहेर आलेलं असतं. बाकीचे अवयव अजून बाळाचे तयार होत असतात. उदाहरणार्थ बाळाचा मेंदू, बाळाची किडनी, लिव्हर, लंग्स हे अजून मॅच्युअर होत असतात, ते पूर्णपणे मॅच्युअर झालेले नसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडनी. किडनी आपल्या शरीरामध्ये सॉल्ट आणि सोल्यूट यांचा लोड बॅलेन्स करण्याचं काम करते. बाळ जेव्हा नवीन जन्माला येतं तेव्हा बाळाच्या किडन्या पहिल्या 6 महिन्यापर्यंत मॅच्युअर झालेल्या नसतात. त्यामुळे तुम्ही बाळाला जर पाणी चालू केलं तर बाळाच्या शरीरातला सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड हा बिघडतो आणि बाळाच्या किडनीवर जर कधी कधी त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाला पाणी अजिबात देऊ नये. कारण तुम्ही जर पाणी चालू केलं तर बाळाच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण बाळाच्या आईच्या दुधामध्ये 80 ते 90% पाणीच असतं, पण त्याचा जो सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड असतो आईच्या दुधामध्ये तो बाळाच्या किडनीसाठी बरोबर प्रॉपर असतो आणि तो बाळाच्या वयानुसार बदलत पण जातो. उदाहरणार्थ 1 महिन्याचं बाळ आणि 3 महिन्याचं बाळ यांना ज्या पद्धतीने सॉल्ट आणि सोल्यूटचा लोड लागतो तेच आईच्या दुधामध्ये असतं. त्यामुळे असं मानलं जातं की आईचं दूध हे बाळाच्या पोषणासाठी सर्वोत्तम आहे. बाळाला पाण्याची सुद्धा पहिल्या 6 महिन्यात गरज नाही. आता आपण बाळाच्या खरं तर आहाराविषयी, बाळाच्या ब्रेस्ट फिडिंग विषयी बोललो, कारण पहिले 6 महिने तेच त्याचं सर्वात महत्त्वाचं अन्न आहे म्हणायला गेलं तर. मग येतो मुद्दा तो बाळाला वाढवण्यासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग मालिश करणं आलं, तेलानं मालिश करणं आलं, मग त्याला बेसन पीठ असेल, मसूरच्या डाळीचं पीठ असेल, त्यानं त्याच्या अंगाला मालिश केली जाते जेणेकरून त्याच्या अंगावर जर लव असेल तर ती निघायला मदत होते. तर हे खरं तर करावं का? आता बाळ जन्माला आल्यावर सर्वात पहिले 4 ते 5 दिवस जोपर्यंत बाळाची सुकलेली उरलेली नाळ पडत नाही तोपर्यंत आम्ही आंघोळ घालायला मनाई करतो. कारण जर तुम्ही त्याच्या आत आंघोळ घालायला सुरुवात केली नाळीचा जो आतला भाग असतो तो अर्धवट तुटून पडतो आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे फार चान्सेस असतात. त्यामुळे जोपर्यंत नाळ पडत नाही तोपर्यंत बाळाला आंघोळ घालू नये हे आमचं सगळ्यांना सांगणं असतं आणि ते फार काटेकोरपणे पाळणं महत्त्वाचं. कारण बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि अम्बिलिकल कॉर्ड जर अर्धवट पडली तर बाळाला इन्फेक्शन नक्कीच होतं आणि ते हील व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ते महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, मालिश करणं, तेल लावणं किंवा बेसनाने बाळाला घासून काढणं ह्या अगदी चुकीच्या पद्धती आहेत. मालिश करायलाच पाहिजे हे महत्त्वाचं नाही.
जर आईने मालिश केली तर दॅट हेल्प्स बेबी फॉर बॉन्डिंग. आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग तयार होतं मालिशमुळे. त्यामुळे जर आई करत असेल तर ठीक आहे, त्याच्यासाठी स्पेशली मालिशवाली बाई लावलीच पाहिजे असं काहीही नाही. बाळ हे आपोआप त्याच्या पद्धतीने वाढणार आहे. त्याच्या मसलची, त्याच्या स्नायूंची, त्याच्या हाडांची वाढ ही होणारच होणार आहे. दुसरी गोष्ट, तेल मालिश करू की नाही. बऱ्याच वेळा तेल मालिश करताना तुमचे हात स्वच्छ नसेल किंवा तेलाची क्वालिटी खराब असेल तर बऱ्याच वेळा बाळाला ॲलर्जी आणि इन्फेक्शन्स की स्किन इन्फेक्शन होऊ शकतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही तो काढला, बाळाची अंगावरची लव काढण्यासाठी जे बेसन पिठाने मालिश करण्यात येते ती सुद्धा अतिशय चुकीची आहे. कारण ही लव, याला आम्ही मेडिकल भाषेमध्ये लॅनिगो हेअर म्हणतो. हे लॅनिगो हेअर बाळाच्या 6 ते 9 महिन्यानंतर आपोआप निघून जाणार असतात. त्यामुळे तुम्ही ती बेसनाने मालिश करा किंवा नका करू, ते निघूनच जाणार. पण बऱ्याच वेळा बेसनाने मालिश केली तर बाळाला ॲलर्जीचे आणि स्किनचे आजार होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आम्ही बाळाला कुठल्याही पद्धतीची मालिश करायसाठी प्रवृत्त करत नाही. याच मालिशमध्ये असं म्हणजे आजीकडून आलेलं असतं किंवा काय, की नाकात, तेलात आणि बेंबीत तेल घाला म्हणून, किंवा तिथे तेल लावणं हे बाळासाठी चांगलं आहे. पण हल्ली डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर त्यासाठी मनाई करतात. तर याच्या मागचं कारण काय? बाळाला जेव्हा तुम्ही कुठल्याही पद्धतीचे बाहेरचे पदार्थ इंट्रोड्यूस करतात, तर एक तर त्याची ॲलर्जी होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं, आणि हे पदार्थ आत गेल्यानंतर ते किती खोलवर जाणार आहेत किंवा तिथे ते साठून राहणार हे कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे बऱ्याच वेळा कुठल्याही होलमध्ये, बाळाच्या कुठल्याही छिद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल किंवा कुठलाही पदार्थ टाकू नये. बऱ्याच वेळा कानात तेल टाकलं जातं कारण पाणी असेल तर ते तेलामुळे बाहेर पडेल अशी समज असतो. पण तेल टाकल्यानंतर ते आतमध्ये थिजलं तर त्याचं इन्फेक्शन बाळाला खूप होतं. आणि बाळ इतकं छोटं असतं की ते तुम्हाला सांगू पण शकणार नाही की माझं कान दुखतंय म्हणून. त्यामुळे ते मनाई. नाकामध्ये तेल टाकण्यात पण काहीच अर्थ नाही, कारण नाक हे बाळाला श्वास घेण्यासाठी दिलेलं आहे. जास्तीत जास्त मिठाचं पाणी किंवा सॉल्ट वॉटर किंवा सलाईन वॉटर जे आजकाल मिळतं ते आम्ही टाकायला देतो. आणि बेंबीमध्ये तर बिलकुलच नाही, कारण बेंबी ही कोरडी ठेवायला पाहिजे. आपण जसं मागच्या मुद्द्यात बोललो की बेंबी ही कोरडी ठेवली पाहिजे. तेल लावल्याने ते ओली राहणार आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वाढणार. मग बाळाला इन्फेक्शन होऊ नये, आता जे तेल घालू नये वगैरे, मग इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करतात तर धुरी देतात बाळाला. मग ते बाळाची अंघोळ झाली की खाली ओवा, वावडिंगा, शेपा सगळं हे करून धुरी दिली जाते. मग ते करावं का? पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा थंडीचे दिवस असायचे त्यावेळेस बाळाला ऊब मिळण्यासाठी या गोष्टी केल्या जायच्या. आता आपण ज्या वातावरणामध्ये राहतोय आणि वातावरण जसं जसं उष्ण होत चाललंय त्यामुळे बऱ्याच वेळा या गोष्टींची गरज पण नसते उष्णता निर्माण करण्याची. त्याच्यासाठी दुसरे पर्याय पण आहेत. तुमच्याकडे एअर कंडिशन्स असतात. बाळाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गरम कपडे घालून बाळाला ऊब देऊ शकतात. हे काही शोपा, वावडिंग ह्यांचा काही जो शेक केला जातो, कोळशाचा जो धूर केला जातो, या धुरामुळे बाळाला ॲलर्जीज होऊ शकतात, इन्फेक्शन्स होऊ शकतात, श्वासनलिकेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे हे आम्ही बिलकुल अलाउ करत नाही. तर कुठल्याही प्रकारचा शेक किंवा धूर करणं चुकीची गोष्ट आहे. बाळाला उष्णता ठेवण्यासाठी किंवा गरम ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे उपाय तुम्ही करू शकता. आणि बाळाला अंघोळ घातली की बाळाला रॅप केलं जातं. मग त्याचे हात सरळ राहावेत, पाय सरळ राहावेत म्हणून अगदी त्याला कॉटनचा किंवा मलमलचं कापड घेऊन त्याच्यात एकदम त्याला टाईट पॅक करतात की ते हल्लही नाही पाहिजे. तर ते कितपत योग्य आहे? बाळ जन्माला आल्यावर बाळाच्या मेंदूची वाढ होत असते आणि बाळाच्या मेंदूकडून बाळाच्या स्नायूंपर्यंत काही संवेदनांचे नसा किंवा नर्व्स पोहोचत असतात, तयार होत असतात. ह्या दरम्यान बाळाच्या मेंदूचा बाळाच्या शरीरावर ताबा नसतो पुरेसा. त्यामुळे बाळाला जर शांत झोपायचं असेल तर स्वॅडलिंग केलं जातं. स्वॅडलिंग म्हणजे बाळाला पूर्ण झाकून ठेवण्यात येतं आणि ज्यानुसार बाळाच्या सर्व अवयव एका ठिकाणी जमून शांतपणे बाळ झोपू शकतं. याला 2 गोष्टी आहेत, छापाकाटा दोन्ही आहेत. जसं तुम्ही स्वॅडलिंग केल्यावर बाळाला शांत झोप लागते, काही लोकांचं म्हणणं की तुम्ही स्वॅडल नाही केलं तर बाळाच्या मेंदूकडून बाळाच्या स्नायूंपर्यंत जे काही सिग्नल येतात ते लवकर डेव्हलप होतात. त्यामुळे जर बाळ खूपच क्रँकी असेल, खूप रडत असेल तर स्वॅडलिंग तुम्ही तेवढ्या वेळा करता करू शकतात. पण रेग्युलर बाळासाठी तुम्ही बाळाला मोकळं जरी सोडलं तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बाळाच्या मेंदूची वाढ होत असताना बाळ हे हलणार, बाळ हे रडणार आणि ह्या गोष्टी होणार म्हणजे होणार. त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे स्वॅडलिंग करायलाच पाहिजे असा कुठलाही रूल नाही. आणि मग हेच स्वॅडलिंग करण्यासाठी किंवा बाळाला गुंडाळण्यासाठी असं म्हणतात की तुम्ही जुनी म्हणजे
आधीच्या बाळाचे कापड किंवा यूज केलेले कापड वापरू शकता आणि मग ते दुपटी लंगोट ते सगळे पहिले 5 दिवस तरी अशी काही ठिकाणी प्रथा मांडलीच जाते की पहिले 5 दिवस तरी बाळाला जुनेच कपडे घालायचे आणि मग 5वीची पूजा झाली की मग आपण त्याला नवीन कपडा त्याच्या अंगात घालायचा. तर हे कितपत योग्य आहे? याने काही इन्फेक्शनचा धोका? बाळ जन्माला आल्यावर त्याच्या इंद्रियांची पण वाढ होत असते. तर सर्वात पहिला कुठला बाळाचा सेन्स तयार होत असेल तो त्याचा ऑल्फॅक्टरी सेन्स किंवा श्वास घेण्याची किंवा वास घेण्याची जी क्षमता असते ती सुरुवात झालेली असते. या ऑल्फॅक्टरी सेन्सच्या डेव्हलपमेंटमध्ये बाळाला आईचे जुने कपडे जर बाळाला जर गुंडाळण्यासाठी वापरण्यात आले तो जो काही कपड्यांमधून बाळाला वास येतो तो आईच्या उभेचा वास मिळतो. कारण बाळ हे 9 महिने आईकडे असतं त्यामुळे बाळाला आईचा वास हा माहिती असतो. त्यामुळे जेव्हा बाळाला आईचा जुना कपडा एखादा गुंडाळून ठेवण्यात येतो तेव्हा त्या वासाने बाळाला खूप असं शाश्वती मिळते की मी सेफ आहे आणि त्याच्याकरता ते वापरलं जातं. कारण ऑल्फॅक्टरी सेन्स इज द फर्स्ट सेन्स विच इज गोइंग टू डेव्हलप फर्स्ट इन द बेबीज बॉडी. अँड हे वापरले जाणारे जुने कपडे बाळासाठी हे त्यावेळेस तुम्हाला उपयोगी ठरू शकतात. आता आपण जसं म्हटलं की ते धुरी देणं वगैरे कोळशाचं हे सगळं एका बंदिस्त खोलीत केलं जातं. खूपदा असं होतं की बाळाला जन्म दिल्यानंतर आई ही मोस्ट ऑफ द टाइम्स माहेरी असते. मग 1.25 महिना ती माहेरी राहते आणि मग तिला सासरी जायची वेळ येते तेव्हा तिला तो प्रवास करावा लागतो. मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही पहिल्यांदा न्यूबॉर्न बेबीसोबत म्हणजे 1.25 महिन्याचं ते बाळ आहे त्याला घेऊन जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळ बंद खोलीत ठेवायला पाहिजे हे मिथ आहे. बाळ एका स्वच्छ आणि हवेशीर वातावरणात राहणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा जास्त गरज ऑक्सिजनची बाळासाठी आहे. त्यामुळे बाळ हे नेहमी हवेशीर वातावरणात आणि उजेड असलेल्या वातावरणात दिवसाच्या वेळेस राहणं फार गरजेचं आहे. प्रवासाविषयी म्हणणार तर जर बाळ प्रीटर्म असेल ज्या वेळेच्या आधी जन्माला असेल वजन कमी असेल बाळाचं वजन वाढत नसेल कुठल्या पद्धतीची वैद्यकीय ट्रीटमेंट त्याची चालली असेल तर प्रवास थोडा टाळलेला बरा असतो. पण जर काही कारणास्तव प्रवास करावाच लागला तर आम्ही जनरली सार्वजनिक वाहतूक वापरू नका हे सांगतो. कारण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सार्वजनिक वाहतूकमध्ये कधी कधी अडथळा निर्माण येऊ शकतो किंवा तुम्हाला त्याचा कंट्रोल फार कमी असतो. कुठे थांबायचं असेल तर ते शक्य नसतं. म्हणून बऱ्याच वेळा जर एक 300 किलोमीटरपर्यंत प्रवास असेल तर आम्ही स्वतःची जी काही गाडी असेल पर्सनल व्हेकल असेल ती वापरा असं सांगतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला काळजी घेणं महत्त्वाचं असतं की तुम्हाला बाळाला कार सीट वापरणं गरजेचं असतं. जे ड्रायव्हिंग करतात त्यांना त्याचं पूर्ण नॉलेज हवं असतं आणि जेव्हा पण आईला डिमांड असेल की तिने गाडी थांबवावी तर तिथे थांबवली गेली पाहिजे. मोठा प्रवास असेल साधारण 1000 किलोमीटरपर्यंत तर ट्रेननी प्रवास केलेला कधीही योग्य असतो. ते पण त्याच्यामध्ये तुमचं रिझर्वेशन असणं गरजेचं आहे सीट स्वच्छ असणं गरजेचं आहे बाळाचे कपडे आणि जे काय लागणाऱ्या वस्तू त्या सोबत घेऊन जाणं गरजेचं असतं. 1.5 महिन्यानंतर हवेतील प्रवास किंवा एअर ट्रॅव्हल करू शकतात. अशा वेळेस बाळाची पुरेशी वाढ झालेली असते लंग्सची वाढ झालेली असते बाळाच्या श्वासनलिकेचे जे काही इश्यूज असतात सुरुवातीच्या काळामध्ये ते सॉल्व्ह झालेले असतात आणि त्याच्यानुसार एअर ट्रॅव्हल 1.5 महिन्यानंतर केलेलं कधीही सेफ असतं. ओके. पहिली 6 महिन्यांच्या बाळाच्या आरोग्याविषयी आपण बोलतोय आणि ओव्हरऑल संगोपनाविषयी. तर पहिल्या 6 महिन्यात बाळाला कुठलं वॅक्सिनेशन केलंच पाहिजे जे खूप इम्पॉर्टंट आहे? म्हणजे ते वॅक्सिनेशन झाल्याशिवाय तुम्ही बाळाला कुठे नेऊच नाही किंवा हे वॅक्सिनेशन बाळाला केलंच गेलं पाहिजे याविषयी काय सांगाल? बाळ जन्माला आल्या हॉस्पिटलमध्ये BCG पोलिओचा ड्रॉप आणि हिपॅटायटिस B हे 3 वॅक्सिन देणं अतिशय गरजेचं आहे. आणि आज कुठलंही बाळ हॉस्पिटलमध्ये जन्माला आल्यानंतर हे इंजेक्शन्स दिल्याशिवाय बाळ घरी जात नाही. सगळ्याच बाळांना प्रीटर्म बेबी असो टर्म बेबी असो की पोस्ट टर्म बेबी असो या तिन्ही बाळांना हे इंजेक्शन दिलं जातं. 6वा आठवडा 10वा आठवडा आणि 14वा आठवडा उदाहरणार्थ 1.5 महिना 2.5 महिना आणि 3.5 महिन्याला पोलिओचं इंजेक्शन कावीळची पुढची लस DPTची लस डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनसची लस रोटाव्हायरस आणि निमोनिया ह्या लसी बाळाला 1.5 महिना 2.5 महिना आणि 3.5 महिन्याला देणं गरजेचं असतं. आणि 6व्या महिन्यामध्ये बाळाला टायफॉइडची लस आणि फ्लूची लस या लस गरजेच्या असतात आणि हे देणं महत्त्वाचं आहे. पण काही कारणास्तव जर लस देण्यास उशीर झाला किंवा मागे पुढे झालं तर त्यावेळेस पालकांनी पॅनिक व्हावं का किंवा काय करावं? जर लस देण्यामध्ये उशीर झाला तर घाबरू नये. लस देण्यात उशीर झाला म्हणून ती देऊ नये किंवा अजून पुढे टाळावी असंही करू नये.
जर तुम्हाला दिलेली तारीख तुम्ही पाळू शकला नाही तर त्याच्या 15 दिवसामध्ये कधी पण तुम्ही ती लस घेऊ शकतात. फक्त त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या लसीवर थोडासा परिणाम होतो, पुढची लस अजून थोडी पुढे ढकलली जाते, पण दुसरा काही मोठा प्रॉब्लेम येत नाही. पण लस देणंही महत्त्वाचं. थोडा उशीर झाला तरी चालेल. वेळेच्या आधी आम्ही लस द्यायचं सांगत नाही, कारण वेळेच्या आधी दिली तर त्याचा तेवढा इफेक्ट येत नाही. थोडंसं उशीर झालं तर चालतो, पण उशीर झाला म्हणून ती लस द्यायची नाही किंवा टाळायची हे चुकीचं आहे. आणि मग आत्ता तर वॅक्सिनेशनमध्ये असंही आलं की पेनलेस वॅक्सिनेशन असतं आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काही ते पेनलेस वॅक्सिनेशन अवेलेबल नसतं, पण मग मोस्ट ऑफ द टाइम्स पॅरेंट्स चूज की बाबा तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जाऊन देता. मग त्यातला फरक काय आणि त्याचा बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो म्हणजे पेनलेस वॅक्सिनेशनचा? सो वॅक्सिनेशन किंवा लसीकरण कुठल्या वॅक्सिनने करतायत त्याच्यापेक्षा तुम्ही करतायत हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. त्यामुळे भारतीय सरकारने किंवा महाराष्ट्र शासनाने सुद्धा जे काही आपल्याला लसी उपलब्ध करून दिल्या आहेत फ्री ऑफ कॉस्ट, विदाऊट एनी कॉस्ट, त्यासुद्धा लसी तेवढ्याच चांगल्या आहेत. कारण ते तुमच्या ज्या आजारांविषयी तुम्हाला लस दिली जाते त्याच्याविषयी तुम्हाला ते 100% किंवा 90 ते 80% तरी तुम्हाला ते इफेक्ट देतच देतं आणि त्याचा परिणाम त्याच्यावर येतोच येतो. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध करून देतात. काही लसी थोड्याशा त्रासदायक असतात. उदाहरणार्थ DPTची लस, ती लस दिल्यावर थोडंसं तुमच्या मांडीला सूज येऊ शकते, ताप येऊ शकतं, बाळ किरकिर करू शकतं. पण हे जे काही साईड इफेक्ट आहेत ते फार टेम्पररी आहेत. ओके. जर तुम्हाला तो आजार झाला तर तो जास्त भयानक असू शकतो. त्यामुळे हे होणारे जे साईड इफेक्ट ते टेम्पररी आहेत आणि त्याच्यामुळे लस न देणं हे चुकीचं आहे. बऱ्याच वेळा जे प्रायव्हेटमध्ये इंजेक्शन्स मिळतात थोडेसे कॉस्टली असतात ऑफकोर्स. त्याच्यामध्ये त्यांची मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी किंवा त्याचे होणारे कमी साईड इफेक्ट याच्यामुळे त्याची कॉस्ट जास्त असते. पण ज्या पालकांना ते परवडत नाही त्यांनी लस द्यायची नाही किंवा गव्हर्नमेंटला जायचंच नाही असं नाही करायचं. जे काही तुम्हाला शासनाने फ्री उपलब्ध करून दिलेली लसी आहेत त्या घेणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगू शकतो, तुम्ही कुठली लस घेतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही लस घेतात हे सर्वात महत्त्वाचं. त्यामुळे वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट, वॅक्सिन इज नॉट इम्पॉर्टंट. सो डू द वॅक्सिनेशन ऑन टाइम. त्याचा नक्कीच तुमच्या बाळावर उपयुक्त परिणाम होणार. सर, आता आपण एक रॅपिड फायर करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला मी काही विधानं सांगेन, ते चूक की बरोबर, आणि मग त्यावर तुम्हाला जर काही स्पष्टीकरण किंवा काही सांगायचं असेल तर ते तुम्ही सांगू शकता. नक्की. पहिलं म्हणजे बाळाला डोळ्याला काजळ लावलं की डोळे मोठे होतात असं चूक. सगळ्या चायनीज लोकांनी लावलं असतं त्यांचे पण डोळे मोठे झाले असते. तर डोळे हे जेनेटिकली डिफाईंड असतात. ओके. त्यामुळे तुम्ही काजळ लावल्याने डोळे मोठे होत नाही. दुसरं म्हणजे नाकातला आणि कानातला मळ काढण्यासाठी तेल टाकतात. मी तुम्हाला सांगितलं तेल टाकलं तर इन्फेक्शन आणि ॲलर्जीचे चान्सेस सर्वात जास्त असतात, त्यामुळे ते करू नये. मसूर किंवा बेसन पिठानं घासून आंघोळ केली की एक तर अंगावरची लव निघते आणि बाळाची त्वचा उजळते असं म्हणतात. चूक. मसूर किंवा डाळीचं पीठ लावल्याने बाळाच्या स्किनला ॲलर्जीज तयार होऊ शकतात. लव ही आपोआप जाणारच आहे, त्याला कुठल्याही बेसनाने किंवा मसूरच्या डाळीने मालिश करायची किंवा आंघोळ घालायची गरज नाही. कमरेवर करदोडा लावला की कंबर चांगली वाढते असं म्हणतात. काही संबंध नाही. चूक. आईनं तिखट किंवा मसालेदार खाल्लं तर ते दुधात उतरतं आणि त्याचा बाळाला त्रास होतो. डायरेक्टली त्याचा काही परिणाम बाळावर होत नाही, पण जसं आपण म्हटलं की आईच ह्या काळामध्ये थोडी सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे जर काही मसालेदार पदार्थ खाल्लं तर त्याला आईलाच त्रास होऊ शकतो, बाळाला त्याचा डायरेक्ट त्रास काही नाही. आणि मी जसं आधी म्हटलं होतं की जिवतीचं सोन्याचं पान गळ्यात घालतात बाळाला 5व्या दिवशी वगैरे करतात, तर ते करावं का? त्याचा वैद्यकीयदृष्ट्या काही महत्त्व नाही. ओके. थँक्यू सो मच सर. हे आपलं एक महत्त्वाचं सेशन होतं सरांसोबतचं की जिथे सरांनी पहिल्या 6 महिन्यातल्या बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यासाठी आईबाबांसोबत सोसायटी म्हणून सगळ्यांनी कसं एक विचारपूर्वक बिहेवियर केलं पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन केलं. सर खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाळ वजनानं कमी असेल तर मेंदूचा विकास होत नाही. अजिबातच तसं नाही आहे. एकत्र कुटुंब किंवा आजी आजोबा असतील तरच बाळाचा जास्त विकास होतो असंही म्हटलं जातं. अजिबात नाही. चूक. ब्रेस्ट फीड पहिले 6 महिने कंपल्सरी तुम्ही तेच देणं उत्तम सर्वोत्तम. तर हे कधीपर्यंत दिलं पाहिजे बाळाला?